तुम्हाला एक खुशखबरी सांगायची होती. म्हणजे आता 2-3 दिवस झाले आताच म्हणजे रिझल्ट लागला. सेंटर कुठला मिळते, मुंबईला जावं लागते का कुठं? तर जाम खा रहा हूँ दो चाम खा रहा है. कैसा लग रहा है? टेस्टी है. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला एक खुशखबरी सांगायची होती. म्हणजे आता 2-3 दिवस झाले आत्ताच म्हणजे रिझल्ट लागला, त्याचबद्दल मला काही बोलायचं होता. आणि तो रिझल्ट म्हणजे होता अग्निवीर वायू, म्हणजे इंडियन एअरफोर्सचा, जो की अग्निपथमधून निघला आहे. तर त्याचाच मी एक्झाम दिला होता, म्हणजे 3 महिना पहिलं, तिसऱ्या महिन्यात. तुझा ब्लॉग बनव. थांब 1 मिनटं. व्ह्यू म्हणताय माझा ब्लॉग बनव. पण तुम्हाला सांगायचं आहे की तो माझा फेज 1 होता, तो क्लिअर झालेला आहे. आणि म्हणजे कन्फर्म नाही आहे माझा, पण शॉर्ट लिस्टेड फॉर फेज 2 म्हणून लिहून आलेला आहे. आणि महाराष्ट्राचा कटअप होता तो फक्त 13 मार्कावर लागला आहे. तर 50 मार्काचा पेपर होता आणि मार तर तो माझा क्लिअर झाला आहे. हां, अजून मारून दाखव. तर आता व्ह्यू म्हणताय मगांपासून की माझा ब्लॉग नाही बनवला, तर बनव म्हणताय. बस बोल ना आता व्ह्यू. का म्हण, बोल ना. हाँ हाँ, कंची खेलने. हाँ, और कुछ नहीं. आणि माझा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा. जर तुम्ही कुठचे जवळचे पास तुम्हाला कोणी मुलं माहीत असतील तर मला प्लीज सांगा कमेंटमध्ये की कोणी आसपास असतील, कारण मला फिजिकलसाठी जे मुलं आहेत ते माहीत नाहीत आमच्याकडचे कोणीच. तर तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की कळवा मला. आणि माझा जिल्हा आहे तो चंद्रपूर जिल्हा आहे, महाराष्ट्र. आणि आम्ही वियर्सनं मी आलो होतो इकडं भट्टीकडे फिरायसाठी, आणि अनुताई वगैरे, राखीताई आणि इशू पण आले आमच्या मागे येतोच म्हणत होते, पण आम्हाला थोडंसं लवकर जायचा होता म्हणून आम्ही पहिलं निघून आलो आणि ते मागवून येतात आता. आणि आल्याबरोबर याची मस्ती जे होती ते चालू झाली आहे. तर एवढा मोठा लाकडीचा ढग होता तो पूर्ण गायब झाला आहे आता. आणि जे बुडाला लाकड बसली होती ते तर नाव लिहिणी चालू आहे. तर सर्वात आधी विहर्सचं नाव लिहिणं चालू आहे, तर विया लिहिलं नाही इशूनी. आता आणखी नाव लिहून पाहून आता मी आपलं नाव लिहितो, तुम्हाला दाखवतो कसं लिहिल्यावर. तर पहा गाईज, मी इथं लाकडीवर आपलं नाव लिहिलं आहे. गणेश किती म्हणजे सुंदर दिसत आहे, काड्या लाकडीवर अजून काढा अक्षर. आता तुम्हाला दाखवतो मी लाल विटा, जे की पूर्ण पकून अशा लाल झाल्या आहेत. तर माझ्या समोर पाहू शकता तुम्ही, तर ह्या आहेत पूर्ण लाल 3 भट्ट्या. आणि हे आहे ते मशीन जो की विटा बनवायची आहे. आणि फक्त विटा म्हणजे मशीननीच बनवत नाही आमच्या इकडे, तर लोक असे हातानं पण बनवतात. तर 1 नंबर विटा आहेत, पाहू शकता तुम्ही. मोठ्यानं एवढ्या गरम असतील आता त्या की भयानक. आणि व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे की फक्त व्हिडिओज मी बनवत नाही आहे, म्हणजे आता 300 दिवस तर होणारच आहेत कंप्लीट. तर थोडा म्हणजे अभ्यासही चालू आहे, दोनही चालू आहे. आणि चालू आहे अभ्यास म्हणूनच मी तुम्हाला हा माझा जो रिटर्न क्लिअर झाला आहे म्हणून तुम्हाला दाखवत आहो. नाहीतर माझी काही अशी इच्छा नव्हती की तुम्हाला दाखवा म्हणून, की काहीतरी आपला दुसराही चालू आहे म्हणून तुम्हाला मी तो आपला रिझल्ट दाखवला आहे. आणि जो माझा कट ऑफ म्हणजे क्लिअर झाला आहे तो आहे वाय ग्रुपचा. मी दोन्ही दिला होता, सायन्स आणि अदर दॅन सायन्सवाला. पण सायन्सवाल्या इथं मार्क म्हणजे कट ऑफ कमीवर लागला, मार्क जास्त होते. पण जो सेक्शनल कट ऑफ होता त्याच्यामध्ये थोडासा राहिला, तर तो नाही क्लिअर झाला. आणि सेक्शन म्हणजे अदर दॅन सायन्सवाला तो क्लिअर झाला आहे माझा. तर आता काही दिवसानंतर हॉल तिकीट येणारच, म्हणजे ॲडमिट कार्ड. तर तो तुम्हाला मी 2 दिवसामध्ये दाखवून देईन की आपला सेंटर कुठला मिळते, मुंबईला जावं लागते का कुठं. तर गाईज आता संध्याकाळ झाली आहे, म्हणजे 6 वाजले आहेत. तर आता आम्ही चाललो गाईज घरी. आणि हे दोघं तर याची मस्ती कधी खतमच नाही होणार आहे. आणि मी उलटा ब्लॉग बनवतो कारण इकडून थोडासा उजेड येत आहे, जेणेकरून आपली थोडीशी क्वालिटी चांगली येईल म्हणून इकडून असा ब्लॉग बनवतो आम्ही. तर आता आम्ही इकडं आलो ना घरी आणि जाम खात आहोत इकडं. पहा मी एकटेच खाऊन, कारण की हे यायला चल म्हणलो तर आज आले नाही, तर यायला काही जाम भेटणार नाही आहे आज. कृष्णाला नाही आलंय तर जाम 1 नंबर लागत आहे, पण लहानूलाच लागले आहेत ह्यावेळी. दो चाम खा रहा है. कैसा लग रहा है? टेस्टी है. पहा व्ह्यूला पण 2 जाम भेटला. एक जो होता तो अनुताईचा होता, खाली पडल्याबरोबर नाही का व्ह्यू न उचललं न घेऊनच गेला. हो ना, कसा उचलला असतो ना.
अनुताई हो का मासी हो? सटनं उचललं म्हणते मी अनुताई म्हणलो तर तोही अनुताईच म्हणताय. तर गाईज माझा आजचा ब्लॉग जो होता तो छोटाच राहणार आहे की मला जो मेन सांगायचा होता तो मी सांगितलं तुम्हाला आणि माझा ब्लॉग आजचा होता तो इथंच एंड करतो मी. जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद जय भारत. बाय.